नमस्कार, मी सानिका मिंढे. तिला समजून घेताना कधी ती होऊन पहा, तिच्या खांद्यावरचं ओझं कधी आपल्या खांद्यावर घेऊन पहा. तिला कधी समजून घ्या, तिचे सुखदुःख कधी वाटून घ्या. तिच्यावर कधी विश्वास ठेवून पहा, तिला समजून घेण्यासाठी कधी ती होऊन पहा. ती म्हणजे कोण हो? ती म्हणजे एक स्त्री, ती म्हणजे एक आई, ती म्हणजे एक मैत्रीण, ती म्हणजे एक बहीण, ती म्हणजे एक सून, ती म्हणजे एक सासू, ती म्हणजे एक व्यक्ती जी जन्माला आल्यापासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत अनेक नाती जोडत असते. आणि ती नाती केवळ जोडतच नसते, तर ती नाती तेवढ्याच विश्वासानं आणि प्रामाणिकपणे निभावत असते. अशी व्यक्ती म्हणजे ती. तिला समजून घेताना कधी कोणी तिला म्हटलंय का हो की तू आज थकली असशील, आज तू जरा आराम कर, आज आम्ही सर्व काही आवरतो, आज आम्ही घरातलं आवरतो, आज जेवण बनवतो आणि तुला ताट आणून देतो. म्हटलंय का असं कोणी? नाही ना. उलट आपण असं म्हणतो, आज आम्ही खूप दमलोय, आज अगदी झोपून घ्यावंसं वाटतंय, एवढं बोलतो आणि अगदी जाऊन झोपतो. अहो, पण कधी कोणी विचार केला का ती आपण सकाळी उठल्यावर फक्त आपलं आवरतो आणि ऑफिसला निघून जातो, पण ती तर घरातलं सर्व आवरते, टिफिन बनवते आणि मग ऑफिसला जाते. तिकडून आल्यानंतरही तिला कितीतरी कामं असतात, मग ती थकत नसेल का? तिला कधी वाटत नसेल का आज मी दमली आहे? तिला समजून घेताना कधी तिला विचारून पहा, तुला आज काय हवंय का? तुझं आज काही दुखतंय का? आज काही मदत करू का? कधी त्या किचनमध्ये डोकावून पहा. एवढ्यानेच तिला खूप जास्त आधार मिळेल. तिला जर खरंच समजून घ्यायचं असेल ना, तर तिच्यावर विश्वास ठेवायला शिका, कारण विश्वास हाच प्रत्येक नात्याचा पाया असतो. तिला समजून घेताना कधी ती जर कोणासोबत बोलत असेल ना, तर तिच्यावर न रागवता तिला प्रेमानं, मायेनं, आपुलकीनं विचारा, तू का बोलत असेल, तू का बोलत होती? कारण प्रत्येक वेळेस ती बोलतीये म्हणजे तिचा गुन्हाच असेल असं तर नाही ना. ती काही कामानिमित्त पण बोलू शकते. तुम्ही तिला प्रेमानं, मायेनं, आपुलकीनं विचारण्याऐवजी तुम्ही तिच्यावर ओरडता, तिच्यावर रागवता, तिला अपशब्द बोलता. अहो, याने तिचंही मन दुखावतं ना. तिला समजून घेताना तिला सुरक्षा द्यायला शिका, कारण ती जर घरातून बाहेर पडतीये ना, तर तिला असं नको वाटायला की मी का घराच्या बाहेर पडले, मी घराच्या बाहेरच पडायला नको होतं. असं न होता ती जर घराच्या बाहेर पडतीये ना, तर तिला सुरक्षा द्यायला शिका. कारण ती जेव्हा घराच्या बाहेर पडते ना, तेव्हा ती कोणाची तरी बहीण असते, कोणाची तरी मुलगी असते. जेव्हा तुमची बहीण किंवा तुमची मुलगी घराबाहेर पडते ना, तेव्हा जशी तुम्हाला काळजी असते, तशी तिच्या भावाला किंवा तिच्या वडिलांना देखील तिची काळजी असेल. आपल्या बहिणीकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहिलं किंवा तिला कोणी बोललं, तर आपल्याला जसा राग येतो ना, तसं त्यांनाही येत असेल. तिच्याकडं वाईट नजरेने पाहण्याआधी आपण आपल्या स्वतःच्या बहिणीला डोळ्यासमोर आणा. आधी आपला विचार करा की आपल्याला काय वाटेल की आपल्या बहिणीला कोणी काय बोलल्यावर, आणि मग तिच्याबद्दल काहीतरी कमेंट्स करा. तिला समजून घेताना तिला सुरक्षा द्यायला शिका. तिला समजून घेताना तिला सुरक्षा द्यायला शिका, तरच ती तिच्या आयुष्यात, तिच्या भविष्यात काहीतरी करू शकेल. तिला समजून घेण्यासाठी कधी तिच्यावर विश्वास ठेवून पहा, कधी तिला व्यक्त होऊ द्यात. तिच्यावर विश्वास ठेवा, तिला व्यक्त होऊ द्यात. मी असं म्हणत नाही की ती जिथे चुकत असेल तेथेही तुम्ही तिला बरोबर म्हणा. ती जिथे चुकतीये ना, तिथे तुम्ही तिला ओरडा, तिला समजून सांगा, पण तिला व्यक्त होऊ द्यात. आजही काही लोक असं म्हणतात की महिलांना 50% आरक्षण आहे, त्यांना अजून काय हवंय? अहो, पण त्यांना आज 50% आरक्षण त्या म्हणतच नाहीयेत की आज त्यांना 50% आरक्षण द्या. त्यांना त्या 50% आरक्षणापेक्षा त्यांना सुरक्षा द्या. त्या जर घराबाहेर पडतायत ना, त्यांना ते वातावरण मिळू द्या की ते त्यांच्या आयुष्यात काहीतरी घडू शकतील. तिच्याबद्दल बोलत असताना मी एवढंच म्हणेन, निसर्गाने ठेवलाय तेवढाच फरक राहू द्या,
निसर्गाने ठेवलाय तेवढाच फरक राहू द्या, बाकी सर्व बाबतीत खांद्याला खांदा भिडू द्या. म्हणजेच निसर्गाने जो स्त्री आणि पुरुषांमध्ये जो फरक ठेवलाय तेवढाच फरक तुम्ही देखील ठेवा आणि इतर सर्व बाबतीत खांद्याला खांदा भिडू द्या. कारण ती जर तिच्या आयुष्यात उंच झेप घ्यायची आहे तिला, तर ती झेप तिला घेऊ द्या. तुम्ही तिला खाली ओढण्याचा प्रयत्न करू नका. तिच्याबद्दल बोलत असताना मी तिला एकच सांगेन, पंखांवरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात. पंखांवरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात. कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात, तुझी खरी अवकात. धन्यवाद. ज्ञानामृत अकॅडमीने मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.